रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टीत ठाणे पश्चिम. खरं तर आजची जी सेवा आहे ही वाघबीळ लोकेशनला आहे. वाघबीळ हे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती असणारं जंक्शन आहे. मेट्रो जंक्शन आहे. अधिक चांगलं फेमस लोकेशन आहे जिथे हिरानंदानी इस्टेट, पोद्दार इंटरनॅशनल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा ज्या आहेत त्या वाघबीळपासून अगदी जवळच आहेत. आणि तिथेच हा एक रोजा बेला नावाचं एक सिंगल टावर आहे. त्याच सिंगल टावरमध्ये साधारणतः 9-10 वर्ष जुनं हे सिंगल टावर असणार आहे. इथेच बाल्कनी सहित एक चांगला फ्लॅट आहे. 3 BHKचा फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेट आपण जर विचार केला तर 999 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट असेल. त्याच्यानंतर याच्यासोबत आपल्याला जर पार्किंगचा विचार केला तर 2 पार्किंग असणार आहे आणि 9,000 रुपये मेंटेनन्स असणारा लोअर फ्लोअरलाच हा फ्लॅट आहे. बिल्डिंग तशी बघितलं हायराईज आहे, पण इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि अगदी वेगळ्या चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी आहेत. रोडला लागून असणारं हे प्रोजेक्ट असणार आहे. जर लोनचा विचार केला तर आपण कोणत्याही बँकांकडनं लोनचं जरी प्रावधान केलं तर सगळीकडे लोन वगैरे मिळू शकतं. सोसायटी झालेली आहे किंवा मग OC, CC त्या सगळ्या गोष्टी, तंबूत सोयी, पाण्याची सुविधा म्हणा, त्या सगळ्याच गोष्टी नीटनेटक्या नक्कीच आहेत. वाघबीळ लोकेशनला खूप चांगल्या पद्धतीचं आहे, चांगल्या कार्पेटचा हा फ्लॅट 3 BHK असणार आहे. तर आपण ज्यावेळेला ह्या कामपासून बघणार आहोत त्यावेळेला तुम्हाला हे नॉर्थ फेसिंगचं घर आहे. बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आपण बाहेर येणार आहोत एवढी मोठी अशी बख्खळ जागा आहे जिथून तुम्हाला इथनं क्रॉस व्हेंटिलेशन येतं. ह्या साईडला जरी आपण गेलं तर इकडे पण तुम्ही बघू शकता, इथे पण चांगली हवा वगैरे येते. आणि इथे उजेड बीड सगळं लिफ्टचं जर बघितलं तर 1, 2 आणि 3 आणि पलीकडे काही फ्लॅट्स उपलब्ध नक्की आहेत. आणि हे थोडं वॉकिंग टाईप तुम्हाला लोकांना रिफ्युजी एरिया आहे, पण लोक वॉकिंग म्हणून याला पण वापर नक्की करून घेतात. आणि अशा पद्धतीची एवढी मोठी मोकळी जागा तुम्हाला याच्यामध्ये नक्की मिळते. आणि मग जेव्हा आपण जर बघितलं तर समोर आपल्याला 2 घरं आहेत. अधिक 2 घरांनाच जर बघितलं, 2 घराच्या मधली जी जागा आहे ती एवढी मोठी जागा आहे. हे 2 घरं इकडले वापरतात, तिकडचं त्यांना, इकडच्यांना अशी एवढी मोठी जागा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की वापरायला मिळते. आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता की ही तुमच्या घरातल्या आतमध्ये जाणारी एंट्री. इथे पण जर तुम्ही बघितलं तर इथपर्यंत एक स्पेस आहे जो तुम्हाला चांगल्या पद्धतीचा वापरायला मिळतो. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात तुम्हाला इकडलं डायनिंगचं स्पेस आहे, इकडे असं डायनिंगचं स्पेस आहे. आणि मग पलीकडे जर बघितलं तुम्ही तर पलीकडे तुम्हाला असा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल आहे. आणि विशेष म्हणजे हॉलच्या ह्या साईडला जर आपण तर वापरात येणारी बाल्कनी इन द सेन्स चांगल्या पद्धतीची चांगली अशी मोठी बाल्कनी आहे जी तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आणि इकडनं जर तुमच्या बाल्कनीमधनं तुम्हाला समोर जर बघितलं तर तुम्हाला येऊरचा डोंगर हा तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो. म्हणजे असा सुंदर असा व्ह्यू आहे. पुढं जर तुम्ही बघितलं तर क्युरिओ हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारी जर तुम्ही बघितलं तर टोयोटाचं शोरूम वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत. हॉस्पिटलची सुविधा म्हणा, शाळेच्या सुविधा म्हणा, रोड टच सूरज वॉटर पार्कच्या जस्ट अपोजिटला असणारं हे खरं तर प्रोजेक्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या फ्लॅटच्या, ह्या हॉलच्या, ह्या डायनिंग सेटच्या अपोजिट डायरेक्शनला जर गेलो तर इथे तुम्हाला चांगलं L शेप असणारं मोठं असं चांगलं किचन आहे, जिथे तुम्ही बघू शकता की याची पाईपलाईन वगैरे सगळी आलेली आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हा किचन आणि किचनच्या ह्या साईडला तुमचं फ्रीजसाठी प्रॉपरली एक जागा पण तुम्हाला उपलब्ध आहे. क्रॉस व्हेंटिलेशन साईडला ह्या साईडला एक खिडकी पण दिलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे किचन असणार आहे. आणि ज्यावेळेला किचनच्या बाहेर आल्यानंतर परत हॉलमधनं आपण त्या समोरच्या साईडला जर गेलो तर समोर ज्यावेळेला आपण जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथे आल्यानंतर एक चांगलं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. जिथे तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे पण जागा, इथं डक्ट वगैरे आहे, पण ते डक्ट थोडासा खराब आहे म्हणून मी दाखवत नाही, पण एखाद्याला वापरायचं म्हणलं तर तो वापरून घेऊ शकतो आपण, असं मला असं वाटते. आणि मग ज्यावेळेला याच्या अपोजिटला आपण येणार आहोत त्यावेळेला परत इथे चांगल्या पद्धतीचं एक मोठं बेडरूम आहे, जे तुम्ही बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की किती मोठी आणि किती प्रशस्त अशी बेडरूमची साईज आहे. आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूमला परत तुमच्या वापरात नाही येणारे पण स्टँडिंग बाल्कनी अशी तुम्हाला दिसते. आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं तुमचं भविष्यात येणारं घोडबंदर रोड दिसतो. परत हे गोदरेजचं प्रोजेक्ट म्हणा किंवा विजय गॅलेक्सी वगैरे हे तुम्हाला प्रॉपरली. आणि परत इकडनं जर आपण नजर फिरवली तर इकडनं पण तुम्हाला येऊरचा डोंगर वगैरे याच्यातनं तुम्हाला निदर्शन असं येतो. अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमला तुम्हाला ती स्टँडिंग बाल्कनी दाखवली. आणि त्याच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण आलो तर इथं परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, असं टॉयलेट सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इकडनं जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला इथे ड्राय बाल्कनी, वॉशिंग मशीनसाठी दिले गेलेला असा पॉईंट आहे जो तुम्हाला इथेही ह्या पद्धतीचा आहे. इकडनं म्हणजे हा 3 BHKचा फ्लॅट आहे. तुम्हाला तशी जागा जर बघितलं तर चांगल्या पद्धतीची जागा मिळते. हवेशीर फ्लॅट आहे. लाईट वगैरे पण चांगले फ्लॅटमध्ये आहे, म्हणजे असं अंधुक काही नक्की वाटत नाही आहे. नंतर आपण बेडरूमच्या जर बाहेर आलो तर बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर परत आपण जेव्हा ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला जस्ट ह्या बेडरूमच्या अपोजिट साईडला जर आलो तर इथे पण मोठा
प्रशस्त असतं. गेस्ट बेडरूम म्हणलं तरी तुम्ही वापरू शकता. ह्याची जरी साईज बघितली तुम्हाला जाणवेल की किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. अशी याला पण मोठी जागा आहे. हा इकडनं पण जशी जागा आहे. नंतर इथे आला तर इथं पण याला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे. आतमधलाच जो दुसऱ्यांच्या गार्डनचा व्ह्यू मात्र तुम्हाला ह्या घरामधनं प्रॉपरली परत दिसतो समोरून. जर आपण हे ह्या स्टँडिंग बाल्कनीचा जरी विषय केला तरी तर मला असं वाटतं त्याच्यानंतर जर आपण परत इकडनं शेवटच्या बेडरूमकडे जाण्याची तयारी करतो आहे असं ह्या साईडल्यानंतर परत तुम्हाला इथं शेवटचं बेडरूम आहे. याची पण साईज बघितली तर अप्रतिम आणि मोठी आहे. इकडनं पण तुम्हाला साईज वाईज जर बघितलं अशी साईज मोठी साईजचा हा परत बेडरूम आहे. आणि त्या समोर याच्या इमिडिएटली आलात तर इथे पण एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं मोठं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इकडनं जरी आलो तर इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी ऑलरेडी एक स्पेस चांगल्या पद्धतीचा इकडनं पण दिला आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात ड्राय बाल्कनीचा स्पेस जर ह्या याच्यात जर बघितलं तर 2 ठिकाणी दिलेला, एक इकडे दिलेला आहे अधिक एक तिकडे दिला, अशा 2 तुम्हाला सुविधा इकडं ह्या फ्लॅटमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हे वॉशरूम बाथरूम टॉयलेटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही हे बेडरूम सोडल्यानंतर जर इकडे आलात तर ह्याला पण एक प्रॉपर अशी चांगली मस्त बाल्कनी पण तुम्हाला इकडनं मिळते. आणि ह्या बाल्कनीतनं जरी तुम्ही व्ह्यूचा विचार केला तर इंटरनल जे बाकी दुसऱ्याच्या ज्या गार्डन्स आहेत त्याच दिसतात. आणि समोरून इकडनं क्युरी हॉस्पिटल म्हणा हे बाकीचे जुने जे कॉम्प्लेक्स आहेत हे तुम्हाला वाघबीळचे एक वेगळ्या पद्धतीचे इकडनं दिसतात. अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर याच्यात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 बाल्कनीचं प्रावधान आहे. बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत. तेही सांगितलं. कोणत्या बँकेकडनं लोन गेलं तर तेही सांगितले. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता आपल्याला सध्या सांगताना सांगितलं की बाबा ह्याची किंमत तुम्ही कोट करताना 1,75,00,000 रुपये कोट करा ही मालकांनी सांगितलेली किंमत आहे. आणि त्याच्यात जेव्हा ह्या आपण समोर त्यांच्या बसणार आहोत त्यावेळेला मात्र मग ते निगोशिएबल करण्याचा विचार नक्की करणार आहे. 1,75,00,000 ह्याची फ्लॅट कॉस्ट आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने चांगल्या पद्धतीचे फ्लॅट तुमच्यासमोर रोज घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमच्या काही चुका होत असतील तर तुम्ही त्यासाठी माफ करा. पण आम्हाला जास्तीत जास्त बघा, आम्हाला सबस्क्रायबर्स करा, लाईक करा, शेअर करा, आम्ही कमेंट्स करा. हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नंबर विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.